रेडी का परत सांग सर पुण्यात रेडी का सर पुण्यातल्या खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची नावं आहेत, पण प्रत्यक्षात आपण काही या FIR मध्ये काही बदल झालेला आहे का? आणि आता या दोघांनाही क्लीन चिट मिळाली असं समजतंय. काय नेमकं प्रकरण आहे आणि जमीन व्यवहाराचा नेमका इश्यू काय? सुरुवातीला मला कळलं खरं पोलीस स्टेशन खडक 552/25 हा गुन्हा दाखल होऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे आलेला आहे. जर या गुन्ह्याची फिर्याद आपण पाहिली असेल तर यामध्ये 2 वेगवेगळ्या घटना आहेत. एक बोपोडी सर्वे नंबर 62 या ठिकाणची 5 हेक्टर 32 आर या जागेसंदर्भात एक घटना आहे आणि दुसरा हा मुंडवा येथील सर्वे नंबर 88 17 हेक्टर 51 आर या जागेबाबत आहे. या दोन्ही घटना या वेगवेगळ्या आहेत आणि यातील आरोपी 9 आरोपी यामध्ये देण्यात आलेले आहेत. बोपोडी घटनेमध्ये 7 आरोपी आणि 6 आरोपी, त्याचबरोबर मुंडवा या ठिकाणी 2 आरोपी आहेत, शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील हे 2 आहेत. आणि यामध्ये सूर्यकांत येवले तहसीलदार यांचंही नाव आहे. आता चौकशी आपण काय काय करणार? 2 वेगवेगळ्या घटनांची वेगळी करणार की एकत्र करणार? FIR ही एकच आहे. त्याप्रमाणे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडून या दोन्ही घटनांशी संबंधित जे डिपार्टमेंट्स आहेत, सरकारी कार्यालय आहेत, त्यांच्याकडून कागदपत्रांची आता मागणी केलेली आहे. ती मागणी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. सर, खडक पोलीस स्टेशनच्या जी काही FIR नोंद आहे त्याच्यामध्ये एकूण 7 आरोपींची नावं आहेत. त्याच्यामध्ये शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचं देखील नाव आहे. तर खडकमध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये हे दोघे आरोपी आहेत का? या FIR मध्ये त्या दोघांचं नाव नमूद करण्यात आलेलं आहे. पण मग ते या घटनेत आरोपी आहेत का? FIR नुसार ते आरोपी आहेत.